हरिओम नमस्कार. 3 मार्चला होणारे चंद्रग्रहण हे सिंह राशीतून आणि पूर्व फाल्गुनी नक्षत्रामध्ये होत आहे. तर हे ग्रहण आपल्या राशीला शुभ आहे की अशुभ याबद्दलची आज माहिती बघूया. तर सर्वात पहिले मेष राशीसाठी हे ग्रहण कसे आहे, तर जुन्या समस्यापासून आपल्याला सुटका मिळेल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील. मिथुन राशीला आत्मविश्वासात वाढ होईल आणि नोकरी किंवा व्यवसायामध्ये प्रगतीचे योग. तूळ राशीला नवीन मित्र बनतील आणि समाजातील प्रतिष्ठा वाढेल आणि धनलाभाचे योग होईल. धनु राशीला परदेश प्रवासाचे योग किंवा नशिबाची साथ लाभेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. या ग्रहणाचे मध्यम फल हे वृषभ राशीला, कर्क राशीला, वृश्चिक आणि कुंभ राशीला आहे. हे संमिश्र फळ देणारे आहे. त्यांनी घाईने कोणत्याही कामासाठी मोठा निर्णय घेऊ नये. सिंह राशीमध्येच ग्रहण होत असल्यामुळे मानसिक तणाव किंवा आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात आणि वादांपासून दूर राहावे. कन्या राशी विनाकारण खर्च वाढू शकतात आणि गुप्त शत्रूंपासून आपण सावध राहावे. मकर राशी तर आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. अचानक धनहानी होण्याचीही शक्यता आहे. गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी लागेल. आणि मीन राशीला जवळच्या व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात आणि कामाच्या ठिकाणी संयम आपल्याला ठेवावा लागेल. ग्रहणाच्या दरम्यान ओम नमः शिवाय किंवा आपल्या कुलदेवतेचा जप करावा. ग्रहण सुटल्यानंतर स्नान करून पांढऱ्या वस्तूंचे म्हणजे तांदूळ, दूध, साखर यांचे दान करणे हे शुभ आहे. गरोदर स्त्रियांनी ग्रहण काळामध्ये विशेष काळजी घ्यायची आहे. घराबाहेर पडू नये किंवा कुठलीही वस्तू चिरायची नाही, कापायची नाही, हे लक्ष ठेवावे. हरिओम. धन्यवाद.